अलिबाग तालुक्यातील 30 शहापूर मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे उमेदवार भाजपचे सुप्रभात उर्फ सवाई पाटील आणि 59 पंचायत समितीचे उमेदवार जगन्नाथ म्हात्रे निवडणूक लढवत आहेत. यांच्या प्रचारार्थ भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार पंडित पाटील कार्यकर्त्यांना माणकोळी परिसरात मार्गदर्शन करताना म्हणाले की भारत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील, ॲडव्होकेट अहवाल पाटील आणि रायगड जिल्ह्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी हे उल्लेखनीय कार्य करत आहेत. म्हणूनच होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत रायगड जिल्ह्यात महाराष्ट्रात भाजप महायुतीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील असा त्यांनी विश्वास यावेळेस व्यक्त केला. सदर प्रचार दौऱ्यात बहिरीचा पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिक स्वराज्य संस्था रायगड जिल्हा परिषद आज जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. BJP आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना आहे. तर या रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील शहापूर मतदारसंघ, रोहा तालुक्यातील घोसाळे मतदारसंघ, कोनाड मतदारसंघ, आंबेपूर मतदारसंघ या ठिकाणी आणि अन्य जिल्ह्यामध्ये तर आघाडी मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून मी 7 वेळा निवडून गेलोय. माझी पत्नी आहे, अस्वाद पाटील आहे आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला होता. आज ह्या मतदारसंघामध्ये निश्चित पंडित शेटला मानणारे, जरी आम्ही BJPत गेलो तरी वैयक्तिक काम करणारा व्यक्ती म्हणून माझ्याकडे ओळखले जातात, लोक ओळखतात. तर युती करताना वरिष्ठ नेत्यांवरती दबाव आणला होता, पण शेवटी आमचे नेते रवींद्रजी चव्हाण अध्यक्ष, धैर्यशील पाटील, अस्वाद पाटील यांनी या मतदारसंघ हा BJPचे अधिकृत उमेदवार आणि 2 पंचायत समितीच्या उमेदवारांना तिकीट दिलेलं आहे. जे विरोधी पक्ष आहेत ते आवई उठवतात की या ठिकाणी आम्ही जिल्ह्यात आमची आघाडी आहे. प्रत्येक मतदारसंघ वेगवेगळे आहेत, त्याची परिस्थिती वेगळी आहे आणि मला निश्चित खात्री आहे की ह्या मतदारसंघामध्ये फिरणारी व्यक्ती म्हणजे पंडित शेटच आहे. आता लोक नमस्कार करायला येतात, त्या नमस्कारांकडे बघू नका. मी 7 वर्ष आमदार नाही. या गावाचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे, खारल्यांचा प्रश्न तसाच प्रलंबित आहे. सत्ता केंद्र खासदार आहेत आणि स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. यांनी ज्या पद्धतीने विकासाकडे बघायला पाहिजे होतं ते बघितलेलं नाही. आपल्या गरीब लोकांचं व्यासपीठ आपल्याला पाहिजे म्हणून आम्ही हा BJPच्या मार्फत आम्ही ही निवडणूक लढवते. मला निश्चित खात्री आहे देशामध्ये कमळ आहे, राज्यात कमळ आहे आणि रायगड जिल्ह्यामध्ये निश्चित कमळ या अलिबाग तालुक्यातील पहिल्यांदाच फुलेल अशी मला खात्री आहे. आता अगोदरचे लोक, बाहेरचे लोक या मतदारसंघामध्ये एकाच गणातील 3 जिल्हा परिषदला मेंबर आहेत आणि त्या गणामध्ये सुप्रभात पाटील आहे. तर आपला विजय नक्की आहे. तर काही लोक हा खोटा प्रचार करतील, तर रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील जनता जागरूक आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आगामी जिल्हा परिषदेमध्ये अलिबाग तालुक्यातील ह्या मतदारसंघावरती कमळ फुलेल आणि जनतेचा पण प्रतिसाद आहे. आमच्या नेत्या चित्रा पाटील यांनी प्रचारात आघाडी घेतले. सुप्रभात पाटील यांची 27 तारखेलाच उमेदवारी घोषित केली, पण उमेदवारी घोषित केल्यानंतर प्रचार करणं वेगळं आहे. अगोदरच आपला प्रचार आहे आणि पंचायत समितीचे उमेदवार जगन्नाथ म्हात्रे हे त्यांची पत्नी ह्या गावची सरपंच आहे अटीतटीच्या लढतीमध्ये. त्याच्यामुळे आपला विजय नक्की आहे. तर या प्रसंगी आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आम्ही हार घालून प्रचाराची सुरुवात केली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.